नमस्कार बंधू भगिनींनो. मार्गशीर्ष अमावस्याबद्दल सहदेव भारळीनुसार काय भाकीत आहे हे आपण जाणणार आहोत. दर महिन्याला येणाऱ्या अमावस्या काय फळ पुढील अमावस्यापर्यंत देतात याचं उत्तम आपण परिमार्जन विश्लेषण येथे करत असतो. तर सहदेव भारळींनी 700 वर्षापूर्वी पैठण नगरीत आपल्या बंधूच्या साक्षीने जे ज्ञान प्राप्त केले त्या ज्ञानातून अमावस्येबद्दल त्यांनी वारानुसार जे फल सांगितले त्याची माहिती तुम्हाला विदित करीत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कसे भविष्य असेल आणि त्याचा होरा काय आहे हे तुम्हाला सांगेल. यावेळेस ही अमावस्या दुहारत आहे, शुक्रवार आणि शनिवार. शुक्रवारी सुरू झालेली अमावस्या शनिवारी सकाळी समाप्त होत आहे. तरी याचे भाकीतसुद्धा संमिश्र असेल, 2 दिवसाचे असेल. तर ते ऐकल्यानंतर त्याबद्दलचे फलित सुद्धा विश्लेषणात्मक आम्ही सांगणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ बघा. तर ऐकूया सहदेव भारळीचे अमावस्याबद्दलचे फलित. सहदेव भारळी म्हणतात, शुक्रवारची अवस मध्यम सर फल पावे, कण मिळती बहुत परंतु रोग वृद्धी होय. अर्थात धनधान्याने समृद्ध असलेला हा महिना आहे आणि स्वस्तही होईल, कारण मध्यम फळ सर्व बाबतीत आपल्याला मिळणार आहे. मात्र रोगाचे वृद्धी होण्याची शक्यता आहे, कारण थंडी व थंडीची वृद्धी याद्वारे सुद्धा शरीर त्या गोष्टीला सरावाच्या काळात खोकला, गळा बसणे व असे जे आजार आहेत ते होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर त्याचबरोबर शनिवारी काय फळ देते हे आपण त्यांच्या सांगण्यानुसार बघणार आहोत. शनिवारी आले अवसती नाशक होय, धारण महाग होईल निवासी पीडा नसाहे. म्हणजे शनिवारी येणारे अवस नाश करणारे आहे, धारण महाग होऊन मनाला त्रास होईल. आता यातून आपण असा अर्थ कसा घ्यावा हे तुम्हाला जर वाटत असेल तर सरळ साधा अर्थ आहे की आजारी पडल्यानंतर आर्थिकदृष्ट्या माणूस खचतो आणि त्याच्या कामात सुद्धा खंड पडतो. त्यामुळे तो आपल्या जीवनातील परंपरागत वर्तणुकीला नाशक ठरतो. त्यामुळे साधारणत शनिवारी जी अवस येते त्यामुळे थोड्याशा आजाराच्या आणि घरगुती महागाईच्या याला त्याला टंचाईला आपण सामोरे जातो व त्यातून मध्यम मार्ग काढून आपल्याला जीवन सामर्थ्याचे निर्माण करायचे असते. तर या दोन्ही भाकितानुसार आपण अत्यंत संमिश्र पद्धतीने जीवन जगताना जाणीवपूर्वक जागृत राहून आपल्याला आजार होणार नाही, आपली आर्थिक टंचाई निर्माण होणार नाही, आपला खर्च काटकसरीत राहील व आपण फार पद्धतशीरपणे आरोग्याचे, आर्थिकतेचे व चांगुलपणाचे नियोजन करू असेच सांगणे असते. कारण कोणतेही भविष्य तुम्हाला फक्त सावध करत असते व तुम्ही त्यावर काळजी घेतली तर त्याची कोणतीही बाधा तुम्हाला होत नसते. तर हे भाकीत कसे वाटले नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.